नमस्कार, मी कल्पना. चला नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. तर ज्यावेळेस बघा आपण मटकी ना घरी भिजत घालतो ना, तर काही वेळेस ती मटकीला मोड येते नाही किंवा ती चिकट का होते आणि लवकर मोड कसे आले पाहिजे आणि कमी वेळेमध्येच मोड येतात खूप छान असे. चला कुठे स्किप करू नका तुम्ही व्हिडिओ, तेव्हा तुम्हाला समजेल. आणि काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात, काही टिप्स लक्षात ठेवायच्या असतात आणि अगदी कमी वेळेमध्ये मटकीला मोड आणून दाखवणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला बघा हे कोणत्या चाळणीचा वापर करायचा ते पण मी सांगणार आहे. आणि आपल्याला आहे ना आपण बघा बाहेरून आणतोच, तरी पण आपण आहे ना घरी पण आहे ना ह्या पद्धतीने मटकीला मोड आणू शकतो. चला आता काय होतं माहिती का, नेहमी मटकी घेताना आहे ना आपल्याला काय करायचं असतं, नेहमी चांगल्या क्वालिटीची मटकी घ्यायची आणि मटकी घेतल्यानंतर ती नेहमी बारीक असावी, म्हणजे ती खूप छान असते. हे बघा आता इथे मी मटकी घेते आणि 2 भाज्या होतील इतकी मी मटकी नेहमी भिजत घालत असते. म्हणजे कसं अर्धी एक वेळेस सुकी करते, अर्धी एक वेळेस रश्श्याची करते, असं नेहमी मी करत असते. आणि हे बघा इतकी मटकी घेतलेली आहे. चांगले क्वालिटीची मटकी घ्यायची नेहमी आणि ती एकसारखीच असायला हवी. छोटी मोठी पण नको, कारण का त्याने पण मिक्स असते ती आणि अजिबात मटकी ती त्याला मोड येते नाही किंवा ती चिकट होते. आता ही मटकी बघू शकता इतकी बारीक आहे आणि एकसारखी आहे, चांगल्या क्वालिटीची. चला आता सर्वात पहिले आपल्याला मटकी भिजत घालायची आहे. आता तुम्ही केव्हाही घाला, सकाळी घाला किंवा संध्याकाळी घाला. आपल्याला आता मटकी स्वच्छ धुवून घ्यायची. धुतानी पण फक्त पाणीच नाही ओतायचं, मटकी धुतानी आपल्याला थोडीशी ती चोळून धुवायची, कारण का खूप दिवसाचे हे पॅकिंग केलेले असतात आणि याला आहे ना पावडर लावलेली असते त्याच्यामुळे. आणि चला आता इथे मटकी आपल्याला स्वच्छ अशी ही बघा अशी चोळून धुवायची आहे आणि तिचं थोडंसं आहे ना असं व्हाईट पाणी निघतं, म्हणजे त्याला ते पावडर वगैरे लावलेली असते. आता इथे मी चोळून चोळून धुतलेली आहे, कारण का नंतर आपल्याला चोळून धुवायची नसते. 3 पाण्यानं धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता हे बघा पाणी थोडंसं जास्तच घालायचं. मटकी पूर्ण बुडालेली पाहिजे, म्हणजे ती 5 तासानंतर बघितली ना तरी पण त्याच्यात वरती पाणी पाहिजे. चला आता इथे मी झाकून ठेवते आणि 5 ते 6 तास, 7 नाही 5 किंवा 6 तासामध्ये मटकी छान भिजल्या जाते. बघू शकता इथे 6 तास झालेले आहे आणि हे बघा मटकी छान अशी भिजलेली आहे आणि पूर्ण एकूण एक मटकी भिजलेली आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हलक्या हाताने आपल्याला परत 2 ते 3 पाण्यानं मटकी धुवून घ्यायची आहे. आता आपण काय करतो, लगेच अशीच कपड्यामध्ये बांधून ठेवतो किंवा चाळणीत बांधून ठेवतो, तर त्याच्यामुळे इथे ना ही टिप्स लक्षात ठेवायची, मटकी चिकट होत असते. आता हे पाणी आपल्याला ओतून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची परत, पण चोळायची नाही आपल्याला, कारण का मटकी पूर्ण भिजलेली आहे. हे बघा नितळ पाणी एकदम स्वच्छ असं. चला आता त्याच्यानंतर आपल्याला एक असं खोलकट भांडं घ्यायचं आहे. पहिले चाळणी घेतलेली आहे. आता चाळणी तुम्हाला सांगते, हे बघा अशी चाळणी घ्यायची आपल्याला, स्टीलची. कोणतीही घ्या तुम्ही, पण अशी चाळणी घ्या, थोडीशी मोठ्या होलावाली चाळणी घ्यायची. आता खोलकट भांडं घ्यायचं, चाळणी त्याच्यावरती थोडंसं अंतर राहिलं पाहिजे, एकदम खालच्या भांड्याला टच नाही झाली पाहिजे. आता ही मटकी याच्यावरती ओतून घेते बघा चाळणीवरती. आणि आता जेवढं त्याच्यात थोडंफार पाणी असेल तर ते खाली पडेल, आपल्याला कपड्यात वगैरे काही बांधायची गरज नाही. आता मी तर बऱ्याच टाईम काय करत असते, आता ह्या पातेल्यामध्ये मटकी होती ना, ह्याच पातेल्यामधलं पाणी मी पूर्ण काढून टाकते आणि अशीच झाकून पण ठेवते, ते पण मी तुम्हाला पुढच्या वेळेस सांगेल. आता इथे बघू शकता मटकी छान अशी इथे पसरवून घेतलेली आहे. हे बघा एकूण एक मटकी खूपच छान भिजलेली बघा.
आता इथे आपल्याला घ्यायचं आहे. आता खाली पण दाखवते किती पाणी पडलं हे बघा. असू द्या पाणी, काही ओतून द्यायचं नाही, तसंच राहू द्यायचं ते. चला त्याच्यानंतर आता इथे आपल्याला एक कापड घ्यायचं आहे, सुती कपडा घ्यायचा आहे. तो आपल्याला ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम कोरडा करून घ्यायचा आहे, पिळून घ्यायचा आहे तो, जास्त पण ओला नसावा. आणि डबल करून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्या पद्धतीने त्याच्यावरती मटकीवर हा कपडा टाकून घ्यायचा आहे. हे बघा, मटकी म्हणजे पूर्ण ह्या कपड्याने झाकून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, आणि त्याच्यानंतर आपल्याला आता इथे काय करायचं आहे, याच्यावरती एक ताट ठेवायचं आहे. हे बघा, अशी मी हलक्या हाताने कपड्याने झाकून घेतली आहे. आता याच्यावर एक ताट ठेवून देऊ आणि फक्त 5 तास ठेवायची आपल्याला. हे बघा, आता साईडला ठेवून द्या तुम्ही फक्त 5 तास. 5 तासानंतर तुम्हाला दाखवते. बघू शकता 5 तास झालेले आहे, मटकी झाकून ठेवली ती. आता इथे ताट बघू शकता आणि ताटाला हे बघा असा घाम आलेला आहे. हे बघा, बघू शकता. म्हणजे याने काय होतं माहिती का, मटकीला छान अशी ऊब भेटते. आणि खालच्या साईडनं पण आपण आहे ना भांडं ठेवलेलं आहे, तिथे पण थोडंफार अंतर आहे आणि तिथून पण खालून पण ऊब भेटते त्याला. आणि खूप छान मटकीला मोड आलेली आहे, बघू शकता. फक्त 5 तास मी घड्याळ लावलेलं होतं. हे बघा, आणि तुम्ही मटकी बघू शकता. एकूण एक मटकीला छान अशी मोड आलेली आहे. आणि मटकीला बघू शकता. आता हे बघा, खालच्या साईडला पण आहे ना, चाळणीला आहे ना, हे बघा, मोड जरी बाहेर निघाले ना या चाळणीतून, आपल्याला हे मोड म्हणजे मटकी उचलता येते चाळणीतून. नाही तर काय प्रॉब्लेम होतो सांगू का, दुसरी जी चाळणी असते ना पुरणाची, त्याच्यामध्ये आपण मटकी टाकतो असेच मोड आणण्यासाठी, पण ते चाळणीतून मोड भरपूर असे बाहेर येतात. पण जेव्हा आपण मटकी अशी काढतो ना, तर मोड तुटून जातात. पण मोड आलेले धान्य आपल्याला खायची असतात ना, त्याच्यामुळे मोड तुटले नाही पाहिजे. आणि कडधान्याला एकदम जास्त पण मोड आले नाही पाहिजे. आता इथे फक्त 5 तासामध्ये इतके मोठे मोड आलेले आहे. याच्यापेक्षा जास्त पण मोड आलेले नाही खायचे. हे बघा, बघू शकता. आणि मटकी एवढी छान मोकळी मोकळी झालेली, अजिबात चिकट होत नाही, अजिबात अशी म्हणजे एकसुद्धा त्याचा मोड तुटणार नाही. ह्या पद्धतीने बघू शकता, वास पण येणार नाही. आणि चला आता तुम्हाला कसं जेवढी करायची तेवढी करायची आणि फ्रीजमध्ये डब्यामध्ये घालून तुम्ही ठेवू शकता. हे बघा, इतकं पाणी होतं त्याचं. चला आता इथे बघू शकता. आता ही पुरणाची चाळणी बघा, आणि ह्या चाळणीमध्ये समजा आपण आहे ना मोड आणण्यासाठी आपण मटकी भिजल्यानंतर ठेवतो. मी ठेवून बघितलेली, छान येतात याच्यामध्ये पण मोड येतात. पण याचे जे होल आहे, छिद्र आहे, ते एकदम बारीक आहे आणि त्याच्यातून पूर्ण बाहेर असे मोड येतात. आणि जेव्हा आपण मटकी उचलायला जातो तर ते मोड तुटून जातात. त्याच्यामुळे कारण हेच आहे की ही जी पुरणाची चाळणी आहे त्याच्यामध्ये मटकी न टाकता ह्या थोड्या मोठ्या चाळणीमध्ये मटकी ठेवायची. हे बघा, इथून असे मोड येतात आणि हे बघा, उचलायला गेलं का ते मोड अडकलेले असतात तर ते तुटून जातात. हे कारण आहे. तुम्ही करून बघा ह्या पद्धतीने, बघू शकता. आणि 5 तासामध्ये 5 तास भिजायला घालायचे आणि 5 तास लगेच मटकी ह्या पद्धतीने झाकून ठेवायची. चला, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. आणि बघू शकता एवढे सुंदर असे मटकीला मोड आलेले आहे. आणि कडधान्य आवर्जून खायलाच पाहिजे, आठवड्यातून 1-2 वेळेस तरी. आणि बघू शकता एकूण एक मटकीला छान असे मोड आलेले आहे, बघू शकता. हे बघा, दाखवते जवळून. हे बघा, इतके मोठे मोड आले 5 तासामध्ये. चला, व्हिडिओला तुम्ही इथपर्यंत बघितल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद. भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.